नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर गुलाबाला बघा अशी खूप छान म्हणजे जी कळी आली होती ना ती खूप छान अशी फुलली होती आणि सकाळी आता हळूहळू जरा गारवा जाणवायला लागलाय. थंडी छान म्हणजे गुलाबी थंडी जी आपण बोलतो ना ती हळूहळू आता अशी जाणवायला लागली. तर कालचा जो व्हिडिओ होता तुम्ही बघितलात हा म्हणजे वॉटर प्युरिफायरचा, तर खरंच खूप हैराण झालोय आम्ही त्या वॉटर प्युरिफायरने आणि तो साईडला काढून ठेवलाय सध्या. आता बघू पुढे आणखीन त्याच्यामध्ये आमचे काय काय प्रयत्न चालू आहेत, ते जसे जसे काय काय त्याच्यामध्ये सक्सेस होतील ते नक्की मी तुमच्यापर्यंत पोचवेन. तर तुर्तास आम्ही जो हा जुना माझा केंटचा हा याला जवळपास 12 वर्ष झाले या फिल्टरला. तर हा फिल्टर मी क्लीन करून आता लावला आहे आणि अगदी मस्त असा हा काम करतोय. तर आज आहे ना सकाळी बघा मी आता झाडांना काय करते, आता जसं थंडीचा सीझन झालाय सुरू झालाय तर 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तरी हे लिक्विड आहे ना खूप मस्त आहे, याला सीवीड लिक्विड बोलतात. जे जण म्हणजे जे लोक ऑलरेडी यूज करत असतील त्यांना याचा इफेक्ट सुद्धा माहिती असेल. तर मी ह्याच्या आधी सुद्धा बऱ्याचदा हे वापरले. तर हे लिक्विड बेसमध्ये फर्टिलायझर असतं. तर अगदी ऑर्गॅनिक आहे आणि खूप मस्त आहे. ज्यांना काहीच फर्टिलायझर्स दुसरे वापरायचे नाही आहेत तर तुम्ही फक्त हे लिक्विड आणून ठेवा आणि महिन्यातून एकदा, आता हे 5 लिटर पाणी मी घेतलं आहे तर 5 लिटर पाण्यामध्ये जवळपास 20 ते 25 ml याचं बघा बूज दिलेलं आहे, ज्याच्यात मी आता टाकते त्याच्यावरती माप पण दिलेलं आहे ml मध्ये. तर 20 ते 25 ml 5 लिटर पाण्यामध्ये, म्हणजे 1 लिटर पाण्याचा करायचं असेल तर 3 ते 5 ml त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे बस. आणि छान पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे अगदी म्हणजे झाडाच्या आपण जसं म्हणतो ना की पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण वर्क करतं हे झाडाच्या, म्हणजे मुळांपासून पानांपर्यंत फुलांपर्यंत फळझाडांसाठी सगळ्या प्रकारच्या झाडांसाठी हे अगदी बेस्ट असं काम करतं. तर याच्या आधी कारण मी स्वतः हे वापरलेलं आहे म्हणून मी तुम्हाला अगदी 100% सांगू शकते की खूप छान काम करतं. फक्त थोडासा पेशन्स ठेवायला लागतो, पण लगेचच कुठली गोष्ट आपण तूप खाल्लं की लगेचच रूप येत नाही. आणि निसर्गाच्या बाबतीत तर म्हणायला जाल तर खूप स्लो प्रोसेस असते निसर्गाची. तर त्याच्यामुळे थोडा वेळ द्यावा लागतो. थोडा 1-2 वेळा तुम्ही द्याल ना त्याच्यानंतर तुम्हाला याचे इफेक्ट जाणवायला लागतील. तर झाडांची जी पानं आहेत ना ती अगदी हिरवीगार छान दिसतात. आणि आता जो फुलांचा सीझन चालू होईल तर तुम्ही त्याच्यासाठी झाडांना प्रिपेअर करायचं असेल तर अशा प्रकारची खतं झाडांना रेग्युलर बेसिसवरती, म्हणजे 15 दिवसातून 20 दिवसातून महिन्यातून एकदा तरी झाडांना कुठलं तरी खत देणं खूप महत्त्वाचं असतं. तर हे बघा किती घालायचं आहे झाडांना, तर प्रत्येक झाडाला 1-1 मग एवढंच हे प्रमाण घालायचं आहे. तर सकाळीच ना मी म्हणजे या गॅसवाल्याला बोलवलं होतं, कारण गॅस जसा चालू करते ना तर थोडासा असा गॅसचा वास येत होता. तर म्हणून या बाबतीत कुठलीही रिस्क मी कधीच घेत नाही. आणि कसं पाईप हा बाहेर आहे तर त्यामुळे मला थोडासा डाऊट वाटत होता म्हणून त्याला बोलवलं. तर तो चेक करतोय की कुठून लिकेज होतंय का गॅस खालून. तर लिकेज तर कुठूनच होत नव्हता, पण माहीत नाही की गॅसचा का वास येतोय. तर त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी केलं त्याच्यामध्ये, म्हणजे रिपेअर काहीतरी केलं आणि त्यानंतर वास येत नाहीये, पण तरी थोडासा वास येतोय. त्याचं कारण आता मला काही कळत नाहीये. तर हा जो पाईप तुम्ही बरेच जण म्हटलात की बाहेर आहे, तर मी याचं कारण आधीसुद्धा बऱ्याचदा सांगितलंय की गॅसची जी पाईपलाईन असते ना ती आली आहे पण आतमध्ये आली नाही आहे घरामध्ये. तर त्यामुळे मला आयत्या वेळेला ही प्रोव्हिजन करावी लागली सिलेंडरसाठी. तर हे चेक करून झालं सकाळी सकाळी एक काम. त्यानंतर दुसरं आजचं माझं खूप महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे की जुन्या रूममध्ये ना अजूनही माझं बरंचसं सामान अजून तसंच ठेवलेलं होतं. तर त्यातलं काही सामान मी तिथे क्लीन केलं, व्यवस्थित पिशव्यांमध्ये रॅप केलं. आणि ते म्हणजे की इथलं किचनचं वरचं जो आपला लॉफ्ट आहे ना तिथलं सामान बाकी होतं माझं. मी सामान आणत नाही आहे कारण मला सगळंच सामान इथे जसंच्या तसं डंप करायचं नाही आहे. जे सामान खरंच कामाचं नाही आहे ते मी काढून टाकते, जे लागणार आहे तेच घेऊन येते आणि सगळं सामान व्यवस्थित क्लीन करून इथे घेऊन येते. कारण इथे तसंच्या तसं परत आणून इथे पूर्ण परत पसारा आणि परत सगळं ते डम्पिंग मला परत करायचं नव्हतं. तर म्हणून आज ह्यांना पण जरा कामाला लावलं मी, म्हणजे वरचे जे सेक्शन आहेत ना पुसायला खूप त्रासदायक पडतात. तर म्हणून त्यांना वरती चढवलं,
त्यांना म्हटलं तुम्ही पटापट मला पुसून द्या. आणि हे पुसताना ना म्हणजे आपण स्टूलवर वगैरे बघा आता चढलो ना तर सारखं खाली उतर चढ त्याच्यामध्ये काम व्यवस्थित होत नाही. एक व्यक्ती खाली उभा असेल त्याने पटापट आपल्याला रुमाल पिळून दिला तर पुसायला पण अगदी पटपट बरं पडतं. तर म्हणून म्हटलं की तुम्ही पुसा, मी तुम्हाला फटाफट रुमाल व्यवस्थित पिळून देते. आणि इथे वरती ना दिसत नाही पण इतकी डस्ट म्हणजे धूळ इतकी येते ना घरामध्ये, तर त्याच्यामुळे सारखा एक हात फडका तरी मारावाच लागतो. आणि वाईट आहे तर त्याच्यामुळे आणखीन काळजी घ्यावी लागते. पण पुसलं की लगेचच छान क्लीन होतं सगळं. तर वरचे जे मी लॉफ्ट केलेत ना तिथे मध्ये असं छान डिवायडर टाकून घेतलंय ज्याच्यामुळे सामान व्यवस्थित अरेंज करून ठेवता येतं. आणि आता मला सामान असं ठेवायचंय, भले जागा असेल जरी स्पेस असला तरीही सामान असं ठेवायचंय की मला लक्षात आलं पाहिजे की कुठलं सामान मी कुठे ठेवलंय. नाहीतर कधी कधी काय होतं आपण फक्त डम्पिंग करतो. आता बघा हा एक डिनर सेट आहे तर हा पण मी देऊन टाकणार आहे. आता सध्यापुरतं ठेवलाय पण तो पण देऊन टाकणार आहे. त्यानंतर एक तो राईस कुकर आहे तो पण मी देऊन टाकणार आहे. ते हे सगळ्या गोष्टी देण्यासाठीच ठेवलेल्या आहेत मी. तर त्यानंतर हा माझ्याकडे 10 लिटरचा प्रेस्टिजचा कुकर आहे. तो अगदी म्हणजे रेअरलीच मी वापरला असेल पण ती वापरण्याची आणि आपली चांगली वस्तू आहे तर ती मी व्यवस्थित ठेवली आहे पॅक करून. त्यानंतर मावशीने हे एक शिवलिंग दिलं होतं ते त्याच्यामध्ये ठेवलं आहे. तर बऱ्याचशा गोष्टी मी काय करते ना जे बॉक्स असतात त्या बॉक्समध्येच ठेवते म्हणजे त्या व्यवस्थित राहतात. बाहेर काढून जर ठेवल्या तर कुठेतरी मिस होऊन जातात किंवा समजत नाही. तर ही एक छान बॉटल आली होती पाण्याची, जी थर्मास सारखी बॉटल असते ना तशी बॉटल आहे. तर ती पण बघा अशीच वरती कुठेतरी ठेवून दिली होती. म्हणजे तिथे कसं व्हायचं जागा तेवढी व्यवस्थित नव्हती तर त्याच्यामुळे सगळ्या वस्तू मी वरतीच जास्ती करून ठेवून द्यायची ज्या जास्त लागत नव्हत्या. आणि आपण काय करतो की सगळं आपल्याला हवं असतं, हे ह्याने दिलंय, ही ह्याची आठवण आहे, हे एवढं जुनं आहे, मग हे कशाला द्यायचं, मग हे कधीतरी आपल्याला कामाला येईल, अशा बऱ्याच आपल्या गोष्टी असतात. आणि अशा गोष्टी करूनच आपण एवढ्या गोष्टी जमा करून ठेवतो आणि कधी कधी त्या जशाच्या तशा नवीनच्या नवीन पॅक पीस तशाच पडून राहतात. तर असं नको व्हायला, जसं आधी माझ्यासोबत झालंय तसं व्हायला नको असं मी नेहमी आता सध्या डोक्यात ठेवते. आणि जे पण सामान आणते ते पूर्ण विचार करूनच सामान घेते की बाबा मला खरंच हे लागणार आहे का, युजफुल पडणार आहे का, तरच मी हे सामान ठेवू. नाहीतर ज्याला खरंच गरज असेल जो वापरेल त्याला मी ते सामान देऊन टाकू. तर बघा वरती हा अगदी नवा कोरा करकरीत असा सँडविच मेकर आहे, जो ग्रिलचा असतो ना तसा सँडविच मेकर आहे. आणि मी वरती ठेवून दिला होता तो, तर तो पण बाहेर काढला. त्यांना म्हटलं सामान आहे ना वरती ठेवण्यात काय अर्थ नाही आहे, ॲटलिस्ट जे इलेक्ट्रॉनिक सामान आहे तर ते जर असंच ठेवलं तुम्ही तर त्याची वॉरंटीसुद्धा ठेवण्यामध्ये संपून जाते आणि नंतर कधी कधी ते खराबसुद्धा होऊन जातं. तर म्हणून वेळीतच वस्तू काढून घ्या. समजा तुम्हाला वापरात नसतील, ज्या नवीन वस्तू आहेत चांगल्या वस्तू आहेत तर तुम्ही कोणाला गिफ्टही करू शकता. तर म्हणून मी आता पूर्ण व्यवस्थित वेगवेगळे सेक्शन आहेत तर सेक्शन वाईज सामान ठेवलं आहे. जे लागणार आहे ते एक साईडला, जे द्यायचं आहे ते एक साईडला आणि जे वापरणारं आहे ते एक साईडला, असं सगळं सेक्शन वाईज सामान ठेवलं आहे. त्यातल्या त्यात देवाच्या ज्या वस्तू आहेत, ही बघा ही उरली मला मिळाली. तर ही उरली मी आधी वापरत होती, नंतर मग वरतीच ठेवून दिली होती, तिथे जागा नव्हती म्हणून. तर तिचा पण बॉक्स मी जसाचा तसा ठेवला आहे म्हणून ती व्यवस्थित राहिली आहे. त्यानंतर याच्यामध्ये ना मावशीने मला गिफ्ट केलं होतं ही गाय, वासरू आणि श्रीकृष्णांची तिथे छोटीशी मूर्ती आहे. हे पितळेमध्ये किंवा म्हणजे मटेरियल पितळ नाही आहे ॲक्च्युली, थोडंसं मिक्सिंग मटेरियल आहे. पण माझ्याकडे ऑलरेडी आहे गाय आणि वासरूची मूर्ती तर म्हणून मी ही काढली नाही. तर बघू सध्या तरी मी बॉक्समध्ये ठेवले. आणि हा कलश बघा खूप सुंदर कलश आहे. हा मी ना गुढीपाडव्याला मागवला होता एका ताईंकडून आणि खूप सुंदर दिसतो. ज्यांना पूजा, नवीन पूजा, गृहप्रवेश वगैरे असं करायचं असेल ना तर त्याच्यासाठी हा कलश म्हणजे पूजेसाठी हा कलश खूप सुंदर वाटतो. तर ह्या ॲल्युमिनियमच्या डब्यात सगळी छोटी छोटी भांडी आणली होती म्हणजे जी मला लागतात. तर त्यातल्या त्यात हा दिवा मला मिळाला तिथे, जो मी म्हटलं होतं तुम्हाला की हा पण मी कोल्हापूरला घेतला होता दगडी दिवा. तर ती छोटी छोटी भांडी सगळी या ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये घेऊन आली.
तर बघा आता हे सँडविच मेकर पण मी बाहेर काढून ठेवलंय. सगळं जिथे माझं आता एक सेक्शन मी पूर्ण बनवलंय जिथे सगळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत. एक सेक्शन बनवलंय जिथे ओव्हनचं सामान आहे. त्यानंतर दुसरं जे एक सेक्शन आहे तिथे संपूर्ण आता मी डब्बे ठेवणार आहेत. तिथलं जे सगळं सामान होतं ते काढलं, ते सगळं वरती ठेवलं. ह्यांच्याकडून सगळं ठेवून घेतलं वरती सामान. आणि बघा जे सामान आता मी यूज करणार नाही आहे, अजिबात वापरणार नाही आहे, तर ते सगळं सामान मी आता देऊन टाकते, एका पिशवीमध्ये भरून ठेवते. काही गोष्टी अशा असतात की ज्या किती वापरल्या ना तरी त्या खराब होत नाहीत आणि त्यांच्यासोबत आपली खरंच काहीतरी आठवण बांधलेली असते आणि त्या वस्तू आपल्यासोबत असतील ना तर आपल्याला खूप छान वाटतं. पण काही काही गोष्टी खरंच तेवढ्या कामाच्या नसतात. मग उगाचच आपण घरामध्ये ना त्यांचा उगाचच पसारा करतो आणि घरामध्ये ना ज्या युजफुल वस्तू नाही आहेत त्यांची अडगळ आपण कधीच करू नये. तर इथला हा सेक्शन जो मी बनवला होता, तुम्हाला दाखवला होता की किचनमध्ये गॅलरीमध्ये मी हा पूर्ण एक असा कपबोर्ड बनवून घेतलाय. तर माझ्या सुरुवातीपासूनच माझ्या डोक्यात होतं की जे मोठे डबे आहेत, स्टीलचे म्हणा, ॲल्युमिनियमचे म्हणा, तर त्या डब्यांसाठी मी हा मोठा सेक्शन करून ठेवला होता. कारण डबे वरती तर ठेवू शकत नाही, वरती ठेवले तर सारखे काढघाल करायला खूप प्रॉब्लेम होतो. ट्रॉलीमध्ये पण तेवढे मोठे मोठे डबे सगळे एका वेळेला ॲडजस्ट होत नाहीत आणि ट्रॉली क्लीन करायला पण प्रॉब्लेम होतो. तर म्हणून मी हा डब्यांसाठी सेक्शन करून ठेवला. आणि कितीही आपण वेगवेगळे ऑर्गनायझर जरी यूज केले तरी डब्बे ते डब्बेच म्हणून माझ्याकडे हे जुनेच डब्बे आहेत. मी असे काही नवीन डब्बे घेतलेले नाही आहेत, पण ते द्यायला सुद्धा मन होत नाही. कारण किती झालं तरी आपण बरंचसं काय काय सामान असं डब्यांमध्ये ठेवतो. दिवाळीच्या वेळेला आपल्याला फराळ ठेवायला डब्बे लागतात, तर म्हणून बेसन पीठ एकत्र दळून आणतो आपण, ते मी असं स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते. परत आपण काय काय वाळवणीच्या गोष्टी म्हणजे कुरडया, पापड वगैरे असं बनवून ठेवतो, तर त्यासाठी हे स्टीलचे मोठे डबे. पहिले मी या डब्यांमध्ये सगळं माझं जे ग्रॉसरीचं सामान असायचं ना ते सगळं ठेवायची. पण आता ग्रॉसरी सामान या कंटेनर्समध्ये ठेवते वेगळ्या, पण ह्यातलं जे फोडलेले असतात पॅकेट्स तर ते वेगळे ठेवते. तर फक्त ग्रॉसरी आणून उपयोग नाही, आपण ते वेळोवेळी त्याचं रिशफलिंग पण करत राहिलं पाहिजे. म्हणजे जे संपलं आहे ते लगेचच काढलं. कारण कधी कधी काय होतं ना, आपण सामान सगळं भरून ठेवतो पण आपण सगळं शोधायला जात नाही आणि कधी कधी आपल्याला पटकन गोष्टी हव्या असतात पण त्या शोधायला आपल्याला वेळ नसतो आणि मग त्या तशाच पडून राहतात. बरेचदा कडधान्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी होतात आणि ठेवून ठेवून सुद्धा कडधान्य खराब होतात. तर म्हणून आता छान ऊन पण पडतं, कडधान्यांना थोडंसं ऊनही दाखवायचं, त्यामुळे कडधान्य आणखीन चांगले राहतात. तर जे जे माझे डब्बे कडधान्यांचे वगैरे खाली झाले होते, डाळींचे डब्बे खाली झाले होते, ते सगळे भरून ठेवले प्रॉपर. कारण सकाळी आपल्याला इतकी घाई असते ना टिफिनच्या वेळेला वगैरे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ नसतो आणि सगळं अवेलेबल असतं. फक्त ते व्यवस्थित जर तुम्ही सॉर्टिंग करून ठेवलं नाही तर ज्या त्या वेळेला ती गोष्ट आपल्याला प्रॉपर मिळत नाही. तर म्हणून सगळं जे पण साखर, परत आपली चहा पावडर, जे पण सगळं संपतंय तर ते मी सगळं वेळेतच काढून ठेवते. शेंगदाणे थोडेसेच उरले होते तर ते एका छोट्या डब्यात काढून ठेवले. आणि त्यानंतर सोयाबीन सोयाबीन आणलेले होते तर ते बघा असेच मी क्लिप लावून ठेवते आणि जे पण पॅकेट्स फोडते ना ते अशी क्लिप लावून ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित राहतात, त्याला कीड वगैरे लागत नाही. तर सगळ्या गोष्टी ना आपल्या ठेवण्यावरती असतात. तुम्ही जर व्यवस्थित ठेवलत, ऑर्गनाईज करून ठेवलत तर सामान अगदी संपूर्ण म्हणजे पूर्ण सामानाचा व्यवस्थित वापर होतो, कुठेही कुठलीही गोष्ट वाया जात नाही. तर बघा सगळे सेक्शन व्यवस्थित लावलेत आणि असं सगळं लागलं ना सामान की खरंच खूप बरं वाटतं. तर असा आजचा सगळा कामाचाच व्हिडिओ होता. आजचा सगळा रविवार कामामध्येच गेला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.